बारामती तालुक्यातील कणेरी इथल्या सभेमध्ये एका गुरुजींचा उल्लेख शरद पवारांनी केला आणि ते गुरुजी आपल्या सोबत आहेत पांडुरंग झगडे। बाबा, आज पवारांनी तुम्हाला भर सभेत काय म्हणाले? काय नाही, गुरुजी म्हणून ना हाक मारली, झगडे गुरुजी का म्हणून हाक मारले त्यांनी, झगडे गुरुजी का म्हणून एवढंच बोलले। पण मलाही आनंद वाटला खूप आणि जुना आमचे त्यांचे संबंध असल्यामुळं मला ते नेहमी मला आदराने बोलतात, मी बी त्यांच्याशी आदराने वागतो आणि आमच्या कुटुंबाचा आणि त्यांचा फार जुना संबंध आहे। म्हणजे 67च्या अगोदरपासूनही आम्ही ते हे होतं। माझी इंटरव्ह्यूची मुलाखतच शारदाबाईंच्या समोर झाली 50 साली। त्यावेळेला त्या स्कूल बोर्डाच्या सदस्य होत्या, त्यावेळेला जिल्हा परिषद नव्हती, त्यावेळेला स्कूल बोर्ड असायचं। त्या स्कूल बोर्डाच्या त्या पुणे जिल्ह्याच्या सदस्य होत्या। बारामतीत मुलाखतीच्या वेळेला साहेबांनी त्या समक्ष होत्या आणि माझी मुलाखत त्यांनीच घेतली होती, शारदाबाई पवारांनी। हो, शिक्षकाची मुलाखत। त्यावेळेपासून संबंध आमचे आणि राहायला आम्ही थोड्या जवळ अंतर असल्यामुळं नेहमी सगळ्या कुटुंबाचा आणि सगळ्याशी संबंध असायचा। अजितरावचे वडील, राजू पवारांचे वडील, हे सगळे आमचे नेहमी काही ना काही निमित्ताने संबंध यायचे, जवळचे असल्यामुळे शेतीवाडी धंदा उद्योग या निमित्ताने। किती नारळ बघितले आतापर्यंत साहेबांचे तुम्ही? सगळेच 67 पासून आतापर्यंत सगळे, कुठल्याही नारळाला गैरहजर मी राहिलो नाही। गेल्या 5 वर्षात सुद्धा इथंच सुप्रताचं नारळ फुटलं, त्यावेळेस इथंच होतो। अजितदादा त्यावेळेला उल्लेख केला तर आठवतं का नाही कळतो मला। पण जुन्या कार्यकर्त्यामध्ये तुमचा तो गावडे, काय गावडे बघा, हां नाही 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 म्हातारं विश्वनाथ बुवा आणि झगडे वाचतात, हे जुने म्हणले आमचे जुने कार्यकर्ते। दादाने उल्लेख केला होता त्यावेळेला इथं अजितदादाने, जुने कार्यकर्ते म्हणून विश्वनाथ बुवा गावडे आणि झगडे, हां जुने, हां उल्लेख केला होता दादानेच उल्लेख केला होता जुने कार्यकर्ते म्हणून पवारांचे। आता काय परिस्थिती जाणवती? मागच्या 5 वर्षापूर्वी दादांनी उल्लेख केला होता, पण दादा आज नव्हते इथं। आज आता काय करायचं, त्याला गेलाच नाही, ते झालं ते। हा, एक ग्रामस्थ किंवा मतदार म्हणून दुःख वाटतं काय गोष्टी? लय वाईट वाटतं। दुःख म्हणजे काय, हो नको होतं, फुटायला नको होतं, वाईट वाटतं ते। वय किती तुमचं? वय 94 सुरू झालं। धडधाकट आहे की अजून तुम्ही? आहे ना, डॉक्टर सुद्धा माझे चकित होतात। तर मी राजे डॉक्टर ऐकून का तुम्ही? बारामती यमा RP राजे MD आहेत जुने, त्यांच्याकडून दर 2 महिन्याला चेक करून येतो। ते सगळं शरीर पाहतात, म्हणजे एकदम ओके म्हणतात, तुम्ही तरुणाला लाजवताय, तेच म्हणतात। साहेब काय म्हणाले वय सांगितलं? साहेबांनी सांगितलं म्हणजे तुम्ही तरुण आहात म्हणलं, दुसरं काय, आमच्यापेक्षा 10 वर्षांनी वडील। बरं, शरद पवारांच्या राजकारणाची खासियत आहे की एखाद्या प्रेक्षक वर्गातल्या एखाद्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि पवारांची तेवढी मेमरी देखील शार्प आहे। आणि शरद पवारांनी जाहीररित्या अनेकदा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने जर ओळखलं तर लोक लक्षात ठेवतात। आपलं काम काही असो किंवा नसो, परंतु लोकांना कनेक्ट कसं करायचं हे शरद पवारांना चांगलं माहिती आहे। कॅमेरा पर्सन अमोल गावायसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।